होतं. उद्या सकाळी 7 वाजता सामूहिक रामची अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आज 20 जानेवारी 2024 ह्या वर्षीची आपली पहिली राईड असणार आहे. आणि आजची राईड थोडी स्पेशल आहे. थोडी स्पेशल म्हणजे बऱ्याच गोष्टी नवीन. एक तर 2024ची पहिली राईड आहे. दुसरी गोष्ट माझ्या ड्रीम बाईकवरती आहे. आता बाईकवर बसल्यानंतर ते तुम्ही बघालच. डेस्टिनेशन आहे नाशिक. पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर नाशिक आहे. 5 वाजलेत आणि आपण निघालो आहे. अजून आवरायचं आहे. सगळं मटेरियल घेतलं आहे. हे बघा, हेल्मेट, गोप्रो घेतलं आहे, टेंट बॅग, जॅकेट आणि हे जॅकेट मेसेज घालणार आहे. अशी तयारी केली. एक अजून बॅग कपड्यांची केली. समजा आज लेट झालं तर मग आज मुक्काम करायचा असा बेत आहे. बघू, अजून नक्की नाही ठरलेलं. आता 5 वाजलेत. निघेपर्यंत आपल्याला 5:30 तरी होतील. बाकी आपण गाडीवरच बोलू. चला. सगळं आटपून सगळं साहित्य भरून निघता तरी 5:23 झालेलेच. हा कन्सोल तुमच्या लक्षात येत असेल कुठल्या गाडीचा आहे. अजून बऱ्यापैकी अंधार आहे. आपण आता चिंचवडमधून निघालोय 5:20 सकाळचे 7:15 वाजलेत आणि आपण जवळजवळ संगमनेरला आलोय. असली जबरदस्त थंडी आहे. जवळजवळ 5:25 ला निघालो होतो आपण. आता 7:20 झाले, म्हणजे 2 तास होत आले जवळजवळ. आणि आपण निम्मांतर पार केले. चाकणपर्यंत येईपर्यंत बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. एवढ्या पहाटे सुद्धा चाकण MIDC येणारी लोक बरीच वाहन होती. चाकणपर्यंत बराच वेळ गेला. त्याच्यानंतर एकदम मस्त रस्ता, काही ट्रॅफिक नाही लागलं, काही नाही. नाशिकला जायचं प्रयोजन म्हणजे सध्या अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना आहे 22 तारखेला. त्यामुळे संपूर्ण देशभर असं राममय वातावरण आहे. वा. तर सहज विचार आला की नाशिकच्या काळाराम मंदिर मी अजून पाहिलं नव्हतं. वाव, एक नंबर नजारा आहे. थंडी असली जबरदस्त आहे. बापरे, पूर्ण पॅक आहे तरी हुडहुडी भरलेली. आपण निघाला अजून ब्रेक नाही घेतलेला. एक छानसं चहाचं हॉटेल बघून मस्त गरम गरम चहा प्यायची इच्छा झाली. इथून संगमनेर आता 15 किलोमीटर राहिले आणि नाशिक 83 किलोमीटर. 1.5 ते 2.5 तास अजून लागेल.
मागच्या वेळी सातारला जातानाच मी म्हटलं होतं हिमालयन माझी ड्रीम बाईक आहे. ॲक्च्युली पहिली राईड म्हणजे ऑन कॅमेरा ही पहिली राईड आहे. आधी मी सातारला एकदा घेऊन गेलो गाडी, कारण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. आपला कॅमेरा घेऊन ही पहिलीच ट्रिप आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला सिन्नरवरून लागते. इथून आपली टू व्हीलर काय त्याच्या अलावर नाही आहे. हे समृद्धी महामार्गाचा बोर्ड आहे. समृद्धी महामार्गाचा पण एक व्हिडिओ इकडे एंट्री. समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर सर्च करून बघा. इथून एंट्री गेट दिसते. काय हे उलटे आणि किती स्पीडने येतं. 8 वाजलेत. 40 किलोमीटर म्हणजे अजून 1 तासभर आपल्याला लागणार आहे. अक्षरशः बदल पडले तर नाशिकात 20 किलोमीटर राहिले इथून. अजूनही एखादं चांगलं हॉटेल मिळालेलं नाही आम्हाला. चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचं पण हॉटेल दिसलं नाही अजून चांगलं एखादं. ये ब्रेक जरूरी है, थोडं स्ट्रेच करावं लागणार. नॉनस्टॉप पुण्यापासून आलो इथपर्यंत. पंचवटी एरियामध्ये आपण आलोय. पार्किंग बघावं लागेल कुठेतरी. काळाराम मंदिर कुठं? इथंच कुठेतरी होतं. काळाराम मंदिर कुठं? इथून आत जायचंय का? हे किती जुने हे दिसते ना. काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा. उतरा. दर्शन घ्या. आरोड बंद होईल. हो का? पूर्व दरवाजा हा त्या बाजूने. मंडळी, आपण आता ज्या दरवाजातून प्रवेश केला तो पूर्व दरवाजा, जो या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेश करताच आपण मंदिराची सुंदरता आणि भव्यता पाहून अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.
त्यावरील अगदी नाजूक नक्षीकाम संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये कोरलेले आहे। श्री प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीता 14 वर्षांच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील याच परिसरामध्ये पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते। 14 वर्षांच्या वनवास काळातील 10 वर्षानंतर सुमारे 2.5 वर्षे श्री प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य याच परिसरात होते। या तिन्ही मूर्ती स्वयंभू असून काळ्या पाषाणातील असल्याने देवतेस काळाराम असे संबोधले जाते। वनवासात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व आणि महात्म्य प्राप्त झालेले आहे। आता दिसणाऱ्या या भव्य आणि सुंदर मंदिराच्या जागी पूर्वी लहानसे लाकडी मंदिर होते व याच मूर्ती तेथे होत्या। शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर कैलासपती सरदार रंगराव ओडेकर यांनी सवाई माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये साधारण 1780 मध्ये बांधले। हे काम अंदाजे तब्बल 12 वर्षे अव्याहतपणे चालले आणि त्यास त्या काळी सुमारे 23 लाख रुपये खर्च आल्याचे बोलले जाते। मंदिरात दररोज त्रिकाळ पूजा होते। सकाळी 5:30, दुपारी 11 आणि रात्री 7:30 अशा वेळा असतात। मंदिर दररोज सकाळी 5 वाजता उघडते व रात्री 10 वाजता बंद होते। इसवी सन 2003 साली मंदिराचे पॉलिशिंग, सुशोभीकरण व आवारातील नवीन दगडी फरशी बसवून या मंदिरास भव्य आणि दिव्य असे स्वरूप दिले गेले आहे आणि त्यामुळेच येथील नाजूक आणि रेखीव सुंदर नक्षीकाम आपणाला 200 वर्षानंतरही अगदी सुस्थितीत पाहायला मिळते। हा माझा नाशिक भेटीच्या व्हिडिओचा पहिला भाग आहे, ज्यामध्ये आपण काळाराम मंदिराला भेट दिली। या व्हिडिओचा दुसऱ्या भागामध्ये आपण सीता गुफा, लक्ष्मण मंदिर जिथे शूर्पणखेचं नाक कापलं, त्र्यंबकेश्वर मंदिर, तीर्थराज कुशावर्त, गंगा गोदावरी मंदिर, संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ अशी बरीच ठिकाणे पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि AAG मोटो व्लॉग्स हा चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ येथे संपवतोय। भेटू याच्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।